लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। राज्यातील 7,000 किलोमीटर रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली गेली आहे। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी हा निर्णय घेतलेला आहे। सुमारे 7,600 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद या कामासाठी करण्यात आली आहे असं समजतंय। निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यापूर्वी हा एक मोठा निर्णय घेतला गेलाय। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी हा निर्णय घेतलाय। प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात आपण। ओम, काय नेमकं गिरीश महाजन यांनी या सगळ्यामध्ये तरतूद केलेली आहे, निधी संदर्भात किंवा कामासंदर्भात? रिद्धी, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा महत्त्वाचा निर्णय मानला जातोय। राज्यातल्या ग्रामीण भागातली जी कनेक्टिव्हिटी आहे, मास कनेक्टिव्हिटी, लोकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। साधारणपणे 7,000 किलोमीटरचे रस्ते बांधण्यासाठी सुधारण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। अंदाजे 7,500 कोटी रुपयांचा निधी यासाठी प्रस्तावित आहे, त्याला मान्यता देण्यात आली आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रामीण भागातल्या रस्त्यांबाबत जी तक्रार कायम असते की रस्त्यांचा दर्जा, तर रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी यावेळेला व्हाईट टॅपिंग नावाचा एक प्रकार राज्य सरकारच्या वतीनं या सगळ्या बांधकामामध्ये वापरला जातोय, जेणेकरून रस्त्याचा दर्जा सुधारेल। आपण पाहू शकतो की 10 वर्षांची देखभाल सुद्धा या रस्त्यांची जी आहे ती करण्यासाठी जो संबंधित कंत्राटदार आहे, जो काम करणार आहे, त्याला याबाबत सूचना देण्यात आल्या, त्याला आदेश देण्यात आले आहेत। महापालिका असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, कारखाने असतील आणि ग्रामीण भागातील अर्थकारणाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्यांना दळणवळणाच्या माध्यमातून जोडण्याचे प्रयत्न या माध्यमातून केले जाणार आहेत। एक खूप मोठा निर्णय ग्रामविकास विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे। याचा निश्चित स्वरूपामध्ये ग्रामीण भागावर आणि लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल असं सध्या तरी आपण म्हणू शकतो।